मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत महा टी किंवा CTETसाठी महत्त्वाचा असणारा 3 ते 4 गुण आपल्याला देऊन जाणारा विषय म्हणजे पाठ योजना आणि मूल्यमापन. मित्रांनो, खूप आवश्यक पॉईंट असणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण एक एक गोष्टी समजून जाणार आहोत. अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं सगळं 4 गुण आपण फिक्स करणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत जुळून राहा. तर आपण सुरू करूया. इथे बघूया आपण आज काय शिकणार आहोत. ते आपण शिकणार आहोत पाठ योजना म्हणजे लेसन प्लॅनवर रचना महत्त्व काय आहे, मूल्यमापन कसं केलं जाते, कोणत्या प्रकारे केलं जाते, काय साधने लागतात, आणि मित्रांनो आपण 2 ते 3 प्रश्न बघणार आहोत या विषयावर. बरोबर. यशस्वी शिक्षकाचा प्रवास नियोजनापासून तर अंमलबजावणीपर्यंत असते. मित्रांनो, लक्षात ठेवा, नियोजनासाठी आपल्याला पाहिजे काय, पाठ योजना, आणि अंमलबजावणी करण्यासाठी मूल्यमापन पण गरजेचं आहे. मित्रांनो, तर आपण बघूया समोर काय काय आहेत ते. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सोबत जुळून राहा, जेणेकरून आपले मार्क कुठेही जाते कामी नाही. आणि शेवटी 2-3 प्रश्न आहेत मित्रांनो, त्याचे उत्तर पण आपल्याला बघायचे आहेत काय ते. सर्वप्रथम बघूया पाठ योजना म्हणजे लेसन प्लॅन म्हणजे काय आहे. लेसन प्लॅन, पाठ योजना म्हणजे काय. तर मित्रांनो, पाठ योजना म्हणजे काय, शैक्षणिक नियोजन प्रक्रिया आहे. वर्ष सत्राची शैक्षणिक नियोजन प्रक्रिया, ज्यामध्ये काय शिकावे, कसे शिकवायचे, काय शिकवायचे, कसे शिकवायचे, मूल्यमापन कसे करायचे आणि कोणती साधने वापरायची, या सगळ्या गोष्टींचं समायोजन ज्यामध्ये होतो मित्रांनो, त्याला काय म्हणतात, पाठ योजना. काय शिकवायचे आहे आपल्याला, कसे शिकवायचे आहे आपल्याला, मूल्यमापन कसे करायचे आपण शिकवलेल्या गोष्टींचा, आणि कोणती साधने आपल्याला वापरायची आहेत ते. इथे एक टिप देण्यात आलेली आहे. महा TET असो या CTET असो, परीक्षेत अध्यापन पद्धतीवर ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न असतात मित्रांनो. विद्यार्थी कसं करेल, काय करेल, या सगळ्या गोष्टीवर. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर पाठ योजना म्हणजे काय शिकवायचे, कसे शिकवायचे, मूल्यमापन कसे करायचे, कोणती साधने वापरायची. बरोबर. पुढे जाऊया. एका आदर्श पाठ योजनेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत मित्रांनो, लक्ष द्या. कोणकोणती असणार आहेत. पहिलं असणार आहे मूल्यमापन समाविष्ट, उद्दिष्ट स्पष्ट असावे, TLM टीचिंग लर्निंग मटेरियलचा वापर करणे, विद्यार्थी केंद्रित असावी, कृती आधारित असावी, ॲक्टिव्हिटी बेस्ड असावी, आणि वेळेचे नियोजन व्यवस्थितपणे केलेले असावे. मित्रांनो, कोणती गोष्टी आलीत मग, लक्ष द्या. मूल्यमापन समाविष्ट असावे, उद्दिष्ट स्पष्ट असावे, विद्यार्थी केंद्रित असावे, कृती आधारित, वेळेचे नियोजन, TLMचा वापर. उद्दिष्ट स्पष्ट, विद्यार्थी केंद्रित, कृती आधारित, वेळेचे नियोजन, TLMचा वापर, आणि मूल्यमापन समाविष्ट असावे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी, या 6 गोष्टी असल्या तर एक आदर्श पाठ योजना आपली तयार होईल मित्रांनो. बरोबर. पुढे जाऊया. इथे बघा मित्रांनो, पाठ योजनेचा आराखडा तयारी फॉर्मॅट 1. पहिला फॉर्मॅट बघूया आपण. इथे बघा काय दिलेलं आहे. सामान्य माहिती दिलेली आहे, वरी विषयाचे नाव, मग त्याची कालावधी म्हणजे वेळ, इयत्ता, घटक, या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत मित्रांनो. उद्दिष्ट इथे क्लिअर केलेले आहेत, आणि ज्ञानात्मक कॉग्निटिव्ह असो, भावनिक असो, कौशल्यात्मक सायकोमोटर असो, उदाहरणार्थ दिलेल्या विद्यार्थी अपूर्णांक ओळखू शकतील, अशा गोष्टी मित्रांनो पाठ योजनेच्या आराखड्यामध्ये येऊ द्यायच्या आहेत. पूर्वज्ञान, प्रिव्हियस नॉलेज, जुन्या ज्ञान व नवीन ज्ञानातील दुवा. बरोबर मित्रांनो, या गोष्टी असल्या पाहिजे. जुन्या ज्ञानाला नवीन ज्ञानासोबत आपल्याला जोडता आलं पाहिजे. हे आपलं फॉर्मॅट असलं पाहिजे, मेन उद्दिष्ट आपलं असलं पाहिजे मित्रांनो. बरोबर. त्यानंतर फॉर्मॅट 2 बघा मित्रांनो. इथे बघा, प्रस्तावना, बोल्डमध्ये प्रश्न विचारणे. दुसरं मुख्य भाग आहे मित्रांनो, शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती दोन्ही सोबत. बरोबर. फॉर्मॅट 2 बघत आहोत आपण, प्रत्यक्ष कृतीचं पाठ योजना आराखडा. पहिला काय होता, तयारी. दुसरं प्रत्यक्ष कृती. त्यानंतर पुनरावलोकन, प्रश्नोत्तर व प्रतिसाद. आपण प्रश्न विचारायचे, विद्यार्थ्यांकडून उत्तर घ्यायचे. इथे बघा, अध्यापन साधने कोणकोणती आहेत मित्रांनो, टीचिंग लर्निंग मटेरियल कोणकोणते आहेत, चित्रे आहेत, चार्ट आहेत, मॉडेल आहेत, PPT आणि व्हिडिओ आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथं चित्र, चार्ट, मॉडेल, PPT आणि व्हिडिओ, या सगळ्या गोष्टी मित्रांनो कशामध्ये येणार आहेत, अध्यापन साधनेमध्ये म्हणजे टीचर लर्निंग मटेरियलमध्ये. प्रश्न आला टीचर लर्निंग मटेरियलमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर त्यांचा समावेश आहे मित्रांनो, चित्रे, चार्ट, मॉडेल, PPT किंवा व्हिडिओ. बरोबर. सर्वप्रथम आपण बघितलं पाठ योजने आराखड्याची तयारी, फॉर्मॅट 1. त्यानंतर प्रत्यक्ष कृती कशी करायची. प्रत्यक्ष कृतीमध्ये प्रस्तावना, त्यानंतर मुख्य भाग असतो, प्रश्न विचारले जाते, त्यामध्ये मग दुसऱ्या भागामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कृती सोबत. त्यानंतर पुनरावलोकन करायचं आहे मित्रांनो, प्रश्नोत्तर व प्रतिसाद मार्फत. आपले TLMचे तुम्हाला साधने माहीत झालीत कोणकोणते आहेत, चित्रे, चार्ट, मॉडेल, PPT, व्हिडिओ, या सगळ्या गोष्टी यामध्ये येणार आहेत मित्रांनो. बरोबर. फॉर्मॅट 1 बघितला, फॉर्मॅटचा पार्ट 2 बघितला. बरोबर. आता आपण थोडं पुढे जाऊया. इथे बघा, मूल्यमापन शिकण्याच्या प्रक्रियेचा आरसा. मित्रांनो, मूल्यमापन आहे, मूल्यमापन म्हणजे काय, शिकण्याच्या प्रक्रियेचा आरसा. जे आपण शिकतो त्याचं जे मूल्यमापन करतो ते आपला आरसा असते मित्रांनो. इथे बघा, अध्यापन टीचिंग, आणि इकडे बघा शिक्षण निष्पत्ती आउटकम. जे आपण शिकलो, जे आपण अध्यापन केलं, तर मित्रांनो त्याचं आउटकम काय, शिक्षण निष्पत्ती काय आहे, अध्ययन निष्पत्ती काय आहे, काय आउटकम आपल्याला मिळालं. बरोबर मित्रांनो. सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर इथे बघा,
शिक्षण प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांनी किती शिकले आहे याची मोजणी करण्याची प्रक्रिया म्हणजे मित्रांनो मूल्यमापन होय. शिक्षण प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांनी किती शिकले आहे याची मोजणी करण्याची प्रक्रिया म्हणजे मूल्यमापन होय. तर मित्रांनो इथे बघा, हे फक्त परीक्षा घेणे नव्हे तर प्रगती मोजणे आहे मित्रांनो. मूल्यमापन परीक्षा घेणे नव्हे तर विद्यार्थ्याची प्रगती किती आहे, प्रगती होत आहे की नाही, का तो अधोगतीकडे चालला आहे, त्याची प्रगती किती प्रमाणात होत आहे, किती प्रमाणात व्हायला पाहिजे, यासाठी केलेले मोजमाप किंवा त्यासाठी केलेली योजना, आपल्याला काय काय योजना बनवता येईल याच्यासाठी मित्रांनो प्रगती मोजण्याचं एक साधन म्हणजे मूल्यमापन होय. आपण काय शिकलो, टीचिंग, आणि काय त्यामधून आपल्याला आउटकम मिळाले. शिक्षण प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांनी किती शिकले आहे याची मोजणी करण्याची प्रक्रिया. ओके, पुढे जाऊया मित्रांनो. आता बघूया मूल्यमापनाचे मुख्य प्रकार कोणकोणते आहेत ते. ओके, मूल्यमापनाचे मुख्य प्रकार. सर्वप्रथम फॉर्मेटिव्ह म्हणजे रूपात्मक मित्रांनो. रोजचे अध्यापन सुधारण्यासाठी, रोज काय अध्यापन आपण केले आहेत ते सुधारण्यासाठी आपण रूपात्मक म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे रूपात्मक मूल्यमापन करतो मित्रांनो. त्यानंतर आहे समाप्ती म्हणजे समेटिव्ह, युनिट टेस्ट किंवा वार्षिक अंतिम निकालासाठी. हे फक्त मित्रांनो निकालासाठी आपण घेणारे समेटिव्ह आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो फॉर्मेटिव्ह. यामधून आपल्याला रोजचे अध्यापन करता येते. रोज विद्यार्थ्यांच्या त्रुटी शोधून त्यांना सुधारवण्यासाठी आपण भाग पाडू शकतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना सुधारवू शकतो. त्यांच्या त्रुटींना आपण व्यवस्थितपणे कसं त्यांना हँडल करावे आणि त्यामधून कसं चांगल्या मार्गाने वाटचाल करावी आपण त्यांना शिकू शकतो मित्रांनो. इथे बघा, निदानात्मक डायग्नोस्टिक, चुका शोधणे, कमकुवत भाग ओळखणे. हा डायग्नोस्टिक असेसमेंट आहे मित्रांनो, म्हणजे निदानात्मक. हा पण खूप महत्त्वाचा आहे. आणि इथे आहे मित्रांनो CCE, सातत्यपूर्वक सर्वकष, ज्ञान प्लस कौशल्य प्लस वर्तन. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो CCE, सातत्यपूर्वक सर्वकष, ज्ञान, कौशल्य, वर्तन. सगळ्या प्रकारचं मूल्यमापन होते मित्रांनो CCE मध्ये. म्हणून मित्रांनो खूप महत्त्वाचा पॉईंट राहणार आहे. पुढे बघूया मित्रांनो, हा फरक ओळखा, रूपात्मक वर्सेस समाप्ती म्हणजे फॉर्मेटिव्ह वर्सेस समेटिव्ह. हा आपण शिकवण्यापूर्वी कमेंटमध्ये एक उत्तर द्या फक्त, की कोणतं फॉर्मेटिव्ह असेसमेंट चांगलं आहे की समेटिव्ह असेसमेंट चांगलं आहे. या प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही आत्ता लगेच टाईप करा आणि नंतर आपण सेशन झाल्यानंतर तुमचं मत बदलते का ते बघूया मित्रांनो. फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय, रोजच्या अध्यापनादरम्यान साधने, छोट्या चाचण्या, मौखिक. म्हणजे मित्रांनो शिकण्यातील त्रुटी ओळखणे. विद्यार्थी रोज जो शिकत आहे त्यामध्ये जर काही त्रुटी करत असेल तर ते ओळखून त्याला व्यवस्थितपणे इम्प्रूव्हाइज करणे म्हणजे त्याला सुधारण्याचा प्रयत्न करणे मित्रांनो. ते इथे डायग्नोस्टिकमध्ये, पण इथे त्याच्या चुका शोधणे, काय त्रुटी करत आहेत आणि तो कसा इम्प्रूव्हमेंट करू शकतो याकडे जास्त लक्ष देणे मित्रांनो. की युनिट टेस्ट घेणे, सेमिस्टर वार्षिक परीक्षा घेणे, लेखी परीक्षा घेणे आणि अंतिम निकाल देणे हेच फक्त जजमेंट. कोणतं व्यवस्थित वाटते मित्रांनो तुम्हाला सांगा, फॉर्मेटिव्ह की समेटिव्ह? तर सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह कोणतं असेल मित्रांनो, तर फॉर्मेटिव्ह. या दोनमधून हा MAR-TET मधील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. फॉर्मेटिव्ह असेसमेंट असो या समेटिव्ह असेसमेंट असो, या दोघांपैकी जर कोणी महत्त्वाचं असेल तर ते आहे फॉर्मेटिव्ह असेसमेंट. ओके, प्रश्न येतात मित्रांनो यावर. इथे बघा मित्रांनो, टूल्स ऑफ असेसमेंट म्हणजे मूल्यमापनाची साधने कोणकोणते आहे, कशा प्रकारे आपण मूल्यमापन करू शकतो. लेखी परीक्षा, मौखिक परीक्षा, प्रात्यक्षिक, प्रकल्प कार्य, निरीक्षण सूची, चेकलिस्ट, रेटिंग स्केल. मित्रांनो या सगळ्या प्रकारातून आपण मूल्यमापन करू शकतो. टूल्स ऑफ असेसमेंट मूल्यमापनाची साधने प्रश्न आला तर त्यामध्ये हे ऑप्शन आपले असायला पाहिजे मित्रांनो. मित्रांनो एक्झाममध्ये जर प्रश्न आलेत तर आपलं फोकस या विषयामध्ये, आपलं जे विषय आजचा आहे समजा लेसन प्लॅन अँड असेसमेंट, तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे पॉईंट असतात त्यामध्ये असतात लेसन प्लॅनमधील उद्दिष्टे ओळखणे, त्यानंतर योग्य अध्यापन पद्धती निवडणे, त्यानंतर फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्हमधील फरक, त्यानंतर मूल्यांकनातील वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी आणि ब्लूम्स टेक्झॉनॉमीवर आधारित प्रश्न मित्रांनो. तर या गोष्टीवर आपलं जास्त फोकस राहणार आहे आजच्या टॉपिकमध्ये. तर मित्रांनो प्रश्न दिलेला आहे एक बघा, मूल्यमापन प्रकार ओळखणे. पूर्वज्ञान तपासले, त्यानंतर गटचर्चा केली, त्यानंतर लहान चाचणी घेतली आणि पुनर्निरीक्षण म्हणजे रिटीच केलं मित्रांनो. पुनर्शिक्षण केलं म्हणजे रिटीच केलं. यात कोणता मूल्यमापन प्रकार आहे? तर मित्रांनो यामध्ये कोणतं मूल्यमापन प्रकार आहे? फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे रूपात्मक मूल्यमापन. का? अंतिम निकालासाठी नव्हे तर सुधारणेसाठी पुनर्शिक्षण चाचणी घेतली. बरोबर आहे मित्रांनो. बघा, पहिले पूर्वज्ञान तपासले, गटचर्चा केली, लहान चाचणी घेतली आणि नंतर पुनर्शिक्षण दिले. तर मित्रांनो सुधारणेसाठी घेतलेलं असेसमेंट म्हणजे रूपात्मक मूल्यमापन म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट होय मित्रांनो. लक्ष ठेवा. प्रश्न 2 दुसरा दिलेला आहे, पाठ योजनेचा आधार. प्रश्न, चांगल्या पाठ योजनेचा सर्वात महत्त्वाचा आधार कोणता? तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आधार कोणता? स्पष्ट आणि मोजता येणारी उद्दिष्टे. उद्दिष्टे नसतील तर अध्यापन दिशाहीन ठरते. म्हणून मित्रांनो सर्वात महत्त्वाचं काही असेल तर स्पष्ट आणि मोजता येणारी उद्दिष्टे, सराव चाचणी, TLM अध्यापन पद्धती आणि स्पष्ट उद्दिष्टे हे 3 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. त्यापैकी आपलं सर्वात मेन कोणतं आहे मित्रांनो? स्पष्ट उद्दिष्टे. प्रश्न क्रमांक 3, शिकण्यासाठी मूल्यमापन. विद्यार्थी वाचन, स्वयं तपासणी, सेल्फ चेक, शिक्षक अभिप्राय, फीडबॅक ही प्रक्रिया कोणत्या संकल्पनेला अनुसरते?
मित्रांनो स्पष्टीकरण बघूया. येथे गुण नाहीत, फक्त अभिप्राय व सुधारणा आहेत. म्हणजे मित्रांनो असेसमेंट ऑफ लर्निंग शिकण्यासाठी मूल्यमापन आहे. बरोबर, शिकण्यासाठी मूल्यमापन म्हणजे विद्यार्थी वाचन करतोय, स्वतः तपासणी करत आहे आणि शिक्षकांचा अभिप्राय मागत आहे. मित्रांनो इथे मार्क मिळवणे नाही तर स्वतःमध्ये सुधार करणे आहे. म्हणून मित्रांनो हा जो आहे हे शिक्षणासाठी केलेला मूल्यमापन आहे. ओके, इथे बघा मित्रांनो महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत. सर्वप्रथम पाठयोजना. पाठयोजना काय आहे तर शिक्षकांचा मार्गदर्शक नकाशा आहे. शिक्षकांना मार्गदर्शक करते कोणत्या वेळेमध्ये कधी आपल्याला काय शिकवायचे आहे, कसे शिकवायचे आहे, या सगळ्या गोष्टी पाठयोजनामध्ये असते. उद्दिष्टे म्हणजे धड्याचे गंतव्यस्थान. मित्रांनो धडा व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांना समजावे. रूपात्मक मूल्यमापन, प्रवासादरम्यान दिशा सुधारणे. मित्रांनो रूपात्मक मूल्यमापन म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट. प्रवासादरम्यान जर दिशा भटकत असेल एखादा विद्यार्थी, एखादा प्रवास करत आहे आणि तो विद्यार्थी चुकीच्या दिशेला जात असेल तर त्याची दिशा सुधारण्याचं काम फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे रूपात्मक मूल्यमापन करते. समेटिव्ह असेसमेंट, समाप्ती मूल्यमापन, प्रवासाचा अंतिम अहवाल म्हणजे सरळ सरळ वार्षिक अंतिम निकाल देणे, मार्कशीट देणे, समेटिव्ह असेसमेंट होय. मित्रांनो शुभेच्छा. योग्य नियोजन आणि अचूक मूल्यमापन हे यशाचे गमक आहेत. तर मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे आपल्याला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा. थँक्यू सो मच मित्रांनो. सोबत जुळून राहा आणि टेलिग्रामवरून PDF डाउनलोड करा आणि कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. थँक्यू सो मच.